हरि ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यम्। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही महाभारताचे वनपर्मांतो दुर्योधनानं शकुनीले प्रेरणेनं कर्णाल प्रेरणेनं सर्व जनांक तागेले बिडार समेत घेऊन येऊन पांडवांक पटा उज्जाडो का म्हणून सांगून लिखून आयल्यारी चित्रसेन म्हणले गंधर्वानं तांकां बंधना घालतना पांडवानं ताका सोडवाचें जाता. धर्मराय त्या वेळार यज्ञ बशिल्ल देखून तो तागेले भामडांक पेटयता आनी तूं तांकां सोडवाका त्या म्हळ्यार आमगेले कुलाचे बैल मनशांक ताणें बंधना घाला आमकां ते भारी एक लज्जे विशय. तशें जावन दुर्योधनान कसले कोरतो आमगेले खातीर जाल्यार आमी तागेले बायल चेडवां खातीर ताका सोडवाका म्हणून म्हणटना मागीर अर्जुन भीम नकुल सहदेव पुराय जन वचून युद्ध कोरून गंधर्वरायाक पराजित करताची म्हण आमी लेखचे जाल्यार न्ही चावन तो गंधर्वराय मागीर अर्जुनाले सांगता हांव इंद्राल प्रेरणेन हांगा येयलो. इंद्रान म्हाका सांगिल्लें तुमकां दुर्योधन आदी हांगा घेवन कुत्सीत बुद्दीन बाद दिताची म्हूण तशें तागेले प्रेरणेन येयला म्हूण सांगून तो सांगून कडेरी तो वता गंधर्व चित्रसेन आनी पुराय गंधर्व वताची हांगा देवेंद्र तागेले गंधर्व सेवक सैनिक कितले की जन मेळ्ळा तांगेले वयर अमृत संप्रोक्षण करतकय तांणी उठान वताची हांगा युधिष्ठिर दुर्योधनाक युधिष्ठिराला एदरा येवोका पडले जाल्यार युधिष्ठिर तागेले चंद कोरून मोगाना उलयता तो आनी केन्नाय असल काम आनी कोरनुका म्हणून कळ्ळें. बायल मनशा चेडवांक कसले बाद जेवचे तसल काम तूं करून नज. दुर्योधन कसो करता धर्मरायाक नमस्कार करता तागेले सगळे परिवार घेवन चमकलो ಸ್ವಲ್ಪ मस्त दिसू हांगा राबचे आनी हांकां पडटा उज्जाडोवचें म्हूण लिखिल्लें. आतां ताका मात बगसून वचचें पडलें पळय त्या म्हळ्यार तागेले निमती कसलें करूं जायना म्हूण गेल्लें. पांडवाल सहाय घेतलो न्हय म्हळ्यार लजी जालें ताका. तागेलें तोंड करपून गेलें वरी जाल्ला व तरस यो तागेले हांगा यथा प्रकार धर्मराय द्वैतवनांतो संतोषारी असं त्यांनी यद्रच्या लाभ संतुष्ट हा म्हणून परमात्मान गीतेन सांगिल वरी त्यांनी कशी असं तांत भितरी संतोषार असूचे जन त्यांनी पांडव जलरे राज्य नक्क म्हणचे तसल नाही. ताजे नंतर द्रौपदी अपमान जाला आजी खातीर तांकां युद्धाचे अवकाश विंगड कसले नाही. हांगा दुर्योधन आसतना पटणा चमकल न्हय जाल्यार तो तितले दुरभिमानी नव्हतो. ताका तितले बगी जाल्यार पुरे विसरले वे म्हूण म्हणलेले प्रश्न येना आमकां. इत्याक म्हळ्यार महादुरभिमानी दुर्योधन ताका मस्त अपमान जाला. कसलो म्हूण अपमान म्हळ्यार सुरवे गंधर्वा लोट युद्ध करूं चमकलो थंय तांणी ताका बंधना घाल्ले. मात्र न्ही तागेले अंतपुरा स्त्रियांकय बंधना घाल्ले. मागीर ताका बिडगड जाल्ले जायनी म्हूण न्ही जाल्यार केल्लें कोणें ताणें तागेले आजन्म शत्रू म्हूण लेखील पांडवान न्हय म्हणटना आनीक कसं म्हूण म्हळें ताका खंयच्या गंधर्वान सलवा येईल पळय त्या गंधर्वा सलवा येईल कोणें पांडवान म्हणटना ताका जोर अपमान. इत्याक म्हूण म्हळ्यार दुरभिमानी एक जावन आनीक कसं म्हळ्यार सगळो दीस तागेले विशीं ताण कोचोय तर आत्मस्तुती करचें म्हणटाची जंब कोचोचें.
मात्र न्ही ऐश्वर्य आनी यव्वन हें एक नमने तागेले दुरभिमानाक पुरक जावन आशिल्लें. महादुरहंकार जावन आशिल्लो. सदां सर्व काळ पांडवांक हें वायट जावका तें वायट जावका तांकां कशें कोरका तशें कोरका म्हणून दुश्ट बुद्धी ताका पांडवाल वयर दुश्ट आलोचनेची असल पापिश्टाक इतले अपमान जाले ताका सईसुचा जाल्ली वे. कशी तो देशा भितर चमकलो तागेले हस्तिनावतीन तो पास कशी चमकलो थंय सांगून येईल कसले बोंवच्या वता म्हणून आजी ताका वग्गी वच्चो कापडली न्हय तांची जन निमगिनाच वे इती खातीर वग्गेल नाका तागेलो उठ येईल कितले की पुरजन निसत न्हय कितले की वर्तक कितले की जन दुर्योधना लोट भोवन येवचे म्हणून सांगून येयले. तांणी काय युद्धा वचनीची कळवे तांकां पुरो हे विशय गोतस तांणी पांडवांगेले वचून लंबिल न्हय आमगेले राया सोडवाय तांणी वचून कर्णाकर्णिक म्हळ्यार एकलेल कन्ना वत ह्यो विशय आतां देशांत तांणी वचून थंय सांगनाशे बसतावे तशें जाल्यार ताका पुरो प्रवेश करूं साध्य जाल्वे म्हूण कडेरी तितली सुला भायर ताका राजधानी प्रवेश करूं जायनी ताका अपमान जाल्ला तितली व्हडू जाल्यार ताका पश्चाताप जायनी. हांव पांडवांक केन्नाय वायट लेखचें हांव लेखून नज्जेशिल्लें तांणी म्हाका आजी वांचयलें म्हणलेले विशय ताका पश्चाताप येना. दुरहंकार तितलोच ताका कळवे. दुर्योधनो बारी दुख्खारी लज्जेरी दुर्योधन धर्मात युधिष्ठिरा धर्मरायाला सांगून रथार येवन बैसला कोणा लागीं उरलय ना तागेले रथ मुखार चल्ली कुडले तागेले चतुरंग सैन्य वरलेले सरलेले कितले वरला म्हणून ते सुमार थंय सैन्य नाश जायन तांणी पुरय वरलेले सरलेले जन तागेले म्हापशी चमकलीची ताका वतना मनांत येंची म्हाका गंधर्वांनी सलवाईले बांदून घाल्लेले म्हाका सोडवाईल पांडवांनी हेंचे तागेले मात्यंतू कडेरी ते हस्तिनावती नगरा वच्चे कडेन वच्चे वाटेरी ಹಂಗ ದುರ್ಯೋಧನ ಆಸೋಚೆ ದುರ್ಯೋಧನೆ ಧರ್ಮರಾಯನ ಆಸೋಚೆ ದ್ವೈತವನ್ನ ಅದಕ್ಕೂ ಹಸ್ತಿನಾವತಿ वट्टेरी ಸ್ವಲ್ಪ दूर वतना एक रम्य प्रदेश मेळटा थंय पुराय समृद्ध सरोवर न्हंय आसाची तागेले गोड्याक अस्तीक पळय जाय जाल्ले तण आसाची लायक फल पुष्प सकड आसूचे कळ्ळे थंय तांण रथ राबय म्हळकी राबयले कुळ्ळे तागेले ओटो येयले वरलेले पुराय जन राय राबला तांणी रबकान तेच प्रदेशा सुತ್ತ तांणी राबलींची कडेरी राय एक येतर सिंहासनान दवरले तांणी तांत तो बसला जाल्यार तितले व्हड सिंहासनार बैसला जाल्यार ग्रहण धरलेले सूर्य अशें दिसता खंय तो म्हळ्यार तितले तेजोविहीन जाला थंय कर्ण येयले कर्ण म्हणाल काय दुर्योधना तुगेले अदृश्ट कितकी तूं वांचून येयलो कळ्ळे आमी पळय अदृश्ट केलेले देखून वापास ओट्ट मेळ्ळींची आमी जाल्यार गंधर्व आले की पराजित जल म्हूण तूं कसले लेखून काय ते म्हळ्यार गंधर्व तांणी युद्धांत तूं तितली बल माया युद्ध न्ही करतले कळ्ळे आमी अदृश्ट केला देखून तुका तुगेले भावंडाक कौरव सैनीक वापास येवन पळयलो म्हण लेखयत जाल्यार मेगेल विशय म्हाका लज्जी जतर ना म्हणना मेगेल रथ गेल्लो म्हणले कुडले म्हाका तितली सुतूची हजार गटल्यान गंधर्व सैनीक आसाची मेगेल रथ सगळे पुड्डी करून घाल्ला हांव कशी राबून युद्ध करचें मेगेल प्राण वरले पुरो म्हूण सांगून हांव विकर्णाल रथार बशिल्लो वय तुगेले द्राक पलायन केलेले वय म्हाका मेगेले जिवाचे व्हड दिसतना पुराय सैनिकांक ओट्ट करून युद्ध करच्याक प्रोत्साह करुया म्हूण म्हणलेलें म्हाका जायनी साध्य जायनी इत्याक म्हळ्यार ताका कारण कसं म्हळ्यार तांणी म्हाका व्याहत बाण सोडतर आशिल्लो म्हगेल्या आंगा दुखून आंगाक चिद्र घाय जावन गेलेले तशें जावन हांव युद्धभुमी दुखून तपसून घेवूंका जाल्यार हांव युद्धभुमी दुखून भायर येयलो जाल्यार तूं कशी भायर येयलो म्हूण दिसता म्हाका सुरक्षीत जावन येतर आस म्हूण सांगून म्हळ्यार कर्ण सुरेख पलायन केलेलो ना हांगे लुटना आशिल्लो तो कर्ण ताका मागीर कसो जालें म्हूण गोतना आसतलें तो निमगिता तूं युद्धा दुखून कशी तांगेल बंधना दुखून कशी तपसून घेतले तूं श्रेश्ठ तूं आनी तुगेले भावंडान करून युद्ध केलें दिसता हांव करनी नतला रे म्हणून म्हणटना कर्णाक विशय कसलो गोतना न्हू दुर्योधना बंधना घाल्लेले गोत विमोचन केलेले कसलें गोतना ताका कसो विशय म्हूण गोतनातले अशें पर्यंत दुर्योधना आनी कितें जेजेले की रडलो खंय तो रोण म्हणाल की म्हळ्यार कसो गोसवे एक मनशाक तागेले शत्रूले निमती बंधन जाला एक रायो म्हूण लेख्या तागेले शत्रूले निमती बंधन जाला मागीर
ताणें कसं की तई दुखून चुकोवन घेतला म्हळ्यार तागेले साहसान चुकोवन घेतला वडणे आशिल्लें तेदन ताका कसले लज्जी जाय हें कोणाल कितें तें मागीर आपणान मस्त द्वेश करची तसल त्या पांडवान ताका तांतूं दुखून मुक्त केला तांगेले दुखून चुकून आयला यो आयली नंतर ताका दिसत वय न्हय इतली लज्जी आशिल्लें तूं बारे शोरू तूं सोडवान घेवन येयलो तूं दिकून जाल्लें अशें तशें म्हण ताका लज्जी जायना ताका तशी लज्जी जाली लज्जी जावन कर्णान हाक्का भयंकर होगळशिल्लें न्हय ताका तेगळशिल्लें बरी जालें त्या कुसंगी उतर उलयल्या बरी जालें ताका व्यंग्य उलयल्या बरें जालें तो रडलो रोवन कर्णाले म्हणटकी अजानतस्ते राधेय नाभ्यसूयामी हम वचा तुका कसलो विशय म्हण गोतना दिकून तुगेले वयर हांव कप्पू जायना नानतल्यार विंगड जनान हें थंय कसो जाल्लें म्हणून विशय गोत्त आशिल्ले जनान येवन तूं शूरू तूं धीरू तूं सोडवान घेवन येयलो अशी तशी म्हणलें जाल्यार हांव कप्पून तांकां मरण दंडन दिता आशिल्लें कितके जाल्यार तूं थंय दुखून धाम जत्र जालो विशय तुका कसले गोतना तशी तूं कसो लेखला हांव मेगेले भुजबल पराक्रमा निमती गंधर्वा पुरय जय पावला म्हण लेखला तूं ना आम्ही मस्त वेळ हांव आनी मिगेल वरलेल भावंड मस्त वेळ तांगेल लोट युद्ध केला की आमगेल पक्षांतूय गंधर्व पक्षांतूय कितले की जन मेल्ल्यांची जाल्यार केदना गंधर्व आम्ही एक रितीरी आम्ही युद्धांतू समान पराक्रमाच्या आशिल्लीची म्हण लेख्योत जाल्यार केदना गंधर्व आकाशा वैरी निप्पन बैसून माया युद्ध शूर केल्ली पळय तेदना आमकां माया युद्ध गोतना म्हणटना आमी सोलवूका जाल्ले सोलवले वाडणे आशिल्ले आमकां पुरे तांणी बंधनां घाल्ली कर्णां खंय तरी म्हण म्हळ्यार म्हाका आमकां पुरे कौरवांक ताजे नंतर मंत्री सेना प्रमुख आमगेल चेडू आमगेल पत्न्यो पुरे जना तांणी बंधनां घाल्ले कळ्ळें आकाश मार्गार तांडून बरतर आशिल्लीची त्या वेळार भुंयचेरी बरलेल ಸ್ವಲ್ಪ सैनीक बरलेल जन आमगेल ओटा येईल ಸ್ವಲ್ಪ जन निशिल्ल तांणी बुचून पांडवा लागीं सांगून अशें जाल्लें म्हूण सांगून आमकां वांचोका म्हणटना धर्मरायान ताणें भावंडांक पेटोवन आमकां सोडवायसून हाड्याची म्हूण तशी भीम पार्थ नकुल सहदेव हांणी येवन गंधर्वांक तांणी मारून कळव्या सुरवात तांणी गंधर्वाला सांगोस तांणी पुरे आमगेल जन सोडायचे म्हूण तांणी सोडानातले म्हणटा युद्ध करताचे युद्ध कोरून खंय तरी म्हूण म्हणल्यार गंधर्व आकाशा तांणी अर्जुनाले आकाशा उड्डून माया युद्ध करू सुरू करतना कसो अर्जुनाले एक बाणाचे एक गती पळोवका तागेले एक पराक्रम पळोवका ताणें तितली गंधर्वाल सुतूय एक शरपंजर करून सोडली न्हय तांकां तांणी मारलेले बाण ते शरपंजरा लागून भितरी भस्म जाता आशिल्ले भायर येयना आशिल्ले तशी गंधर्वाक कसो करचें म्हूण कळना अशी गंधर्वाल नायक ताकाय कळ्ळें तागेलें सैन्य दुरवस्थेंत आयिल्लें अर्जुनाल निमती म्हूण तो निजावन कडेन अर्जुनाले दोस्ती कैरे कर्णा तो अर्जुनाला येवन तांणी परस्पर आलिंगन करून कसो की सकडी योगक्षेमांनी विचार केले मागीर कसो म्हूण गोतना चित्रसेनो अर्जुनालेगे अर्जुन चित्रसेनाले परस्पर आदरान आशिल्लीची कळ्ळें तेदना अर्जुनान सांगले चित्रसेना आमी गेले भोंवडाक सोडका तुवें म्हूण सांगून कडेरी आमी कसो कुसकी बुद्धी नांगा येयलीच पळय कसो कुत्सीत बुद्धी आमगेली ती कडेन इंद्रा समीत कळ्ळा इंद्रान ते चित्रसेना पेटयली खंय तशी तो म्हळाल न्हय पांडवा लागीं वो तुमकां पट्टा उज्ज हाडोच म्हूण लेखून तागेले पुरे संभ्रम दाखोवचे खातीर आयलो चांग बुद्धी रांगा येयलो न्हय तो ताका तशें जावन आमकां इंद्रान पेटयलेले ताका बंधना करयाचें म्हूण सांगून म्हाका कसो लज्जी जाल्ली गो तसवें कोणाकय कळूनच म्हूण लेखील विशय मेघलान धृतराष्ट्रा समीत कळना नशी भीष्माक कृपाक द्रोणाक कोणाकय कळना नशी आमी हांगा येयलीची इतली लज्जी जाल्ली म्हळ्यार म्हाका हांव एकच वेळे भुंय बिनी बेतली जाल्यार हांव तांतूं भितरी निपोवन बसता आशिल्लो तितली म्हाका लज्जी जाल्ले कडेरी चित्रसेन अर्जुन तांणी समाधानी आयल्यांची तांणी आमकां पुरे घेवन युधिष्ठिराला चमकलीची थंय युधिष्ठिरान हें आसा पळय युधिष्ठिराक लागीं कसो दुरालोचन आशिल्लें मेगेलें तें सांगून हाका सोणुका हाका बंधन करचें श्रेश्ठ म्हूण आमी बंधन केल्लें म्हणलां जाल्यार पळय युधिष्ठिराक म्हाका उपसून दिवची म्हळ्यार बंधना घाल्लें गंधर्वरायान अर्जुनान ताका सोलवायिल्लें म्हळ्यार मागीर तांगेले मदें ओपंद जालेलें कशे खातीर आमी तशें केलें म्हणून गंधर्वरायान इंद्रान सांगलां म्हणून सांगलें तेन्ना म्हाका लज्ज जाला कडेरी तांकां सोडून विशय थंय क्लियर करीत आशिल्लें न्हय हाणें
ना धर्मराया काही कोळका हंगेल विषय म्हणून सांगून ते गंधर्वरायानं आमकां तशीच बंधना असताना व्हरून धर्मरायाला सोडून धर्मरायानं आमकां बंधना दुखून मुक्त कर म्हणतर कोरकावे कळवे म्हाका कशें जाता दना गंधर्वरायो आमेगेल शत्रू म्हणलेकला रे आमगेल परमशत्रू जावन आशिल्ले दुर्योधनाले म्हाका कोण सोडले म्हळ्यार रे म्हाका कशें जाता तशी कोणाक हांव नाना रितीर बाद दिलेली कोणा सकट हांव रान्ना वची तशी केलेलें तांनीच आपतकालाक म्हाका पावलीत न्हय म्हणलेलें संतोष जायनी पळय ताका तो सांगता तांणी आपतकालाक म्हाका पावलीत न्हय म्हणलेलें संकट जालें म्हाका महासंकट जाल्लें म्हणटा कोणा जाल्यार संतोश जावंक आशिल्लें आमी वायट बुद्धी दाखयली जाल्यार तांणी आमगेले वरी चांग रितीर आसत न्हय आमी तशें करून जे तांगेलें राज्य तांकां दिवया म्हणलेलें कशें हाका तशें न्ही हाका अपमान जालें तें कळ्ळें त्या सांगतरस म्हाका कर्णाले सांगता की म्हाका गंधर्वाल वट युद्ध जाता थंयच मेल्लेले जाल्यार वडणें आशिल्लें म्हाका मेल्लेले पशी चड अपमान जाल्लें धर्मरायाला येतना म्हूण सांगून एकाच वेळ ते गंधर्वाल वटू युद्ध जातना मिगेल प्राण चमकलेले जाल्यार म्हणटात न्हय युद्धा भितरी प्राणत्याग केल्यार वीर स्वर्ग मेळटा आमरण आकर्णांत जावन मिगेल कीर्ती येता म्हूण तशी पुणी जाता आशिल्ली न्हय दुर्योधनू गंधर्वांक गेल्ले वट समीत युद्ध केलेलो तेदन मेल्लो मनशान गंधर्वाल वट युद्ध करतना गंधर्वांक मनशा पशी बल चड मरल्यार ते एक व्हड विशय जायनाशिल्ले तशी आमगेले मलगडे एकलो मेला न्हय चित्रांगद म्हूण म्हणलेलें तशी जाता आशिल्लें कितकी हें कस जाल्लें आतां म्हाका हस्तिनावती वच्चाक कांय खूश ना हांगा रावचें हांगा प्रवेश करचें म्हूण लेखला वापस हांव हस्तिनावती येना कित्याक म्हळ्यार पुराय जन आतां हांगा आमगे लोट आशिल्ले पुराय जन वचून हस्तिनावती ह्यो विशय सांगताची म्हाका कितली लज्ज जावका तुमी पुराय जन वचचें मिगेल भावंडाय वचची पुराय जन वचचें तूं कर्णा तूंय वस सर्व जन हस्तिना पట్టणा प्रयाण करे मिगेले शत्रू तांगेल तांणी म्हाका सोडवा येयले ते म्हाका मान न्हय ते अपमान मिगेल परमशत्रूल दुखून अपमान घेतिल्लो हांव खंडीत हस्तिनावतीक येना कळ्ळें हांव हांगा राबता फक्कन एकच वेळा हस्तिनावतीक तुमगेलो वताय रायलो म्हूण जाल्यार धृतराष्ट्रा ह्यो पुराय विशय सांगता ताका कशें उतर दिवचें हांवें मात्र न्हय भीष्म द्रोणू कृप अश्वत्थाम विदुरू संजयू बाहलिक बुरीश्रवस पुराय जनसाची आमगेल म्हणलेले जन तांकां आमी कसले उत्तर दिवचें इतले काळ हांव त्या पांडवांक गेलें मात तेरचोवन बसल्या बरें बशिलो कळ्ळें तांकां कितली बाद दिता आशिल्ली म्हूण ना आजी तांणी म्हाका राखल्या म्हूण म्हणल्यार तांगेलो हें विशय मिगेल मालगड्या लागीं पुराय ह्यो विशय कशें सांगचें हांव मालगड्यान एक उत्तर सांगचेंच दुर्विनीताः श्रियं प्राप्य विद्याम ऐश्वर्यमेव च शिष्टन्ति च चिरं भद्रे यथाहं मदगर्वितः कोण दुर्विनीताः कोणाक पोलायटनेस ना विनय म्हणलेलें ना तांणी तांकां कितले ऐश्वर्य असो कितले विद्या असो कितलेची जाग असो संपत्त असो कसो असला रे तांणी श्रेष्ठ स्थानार राबनाची त्यामुळे तांकां मुख्य जावन विनय ना तांणी मदोन्मत्त म्हणटा पळय तशें आसताची तसले जनाक कोणाक विनय ना तांकां चिरकाल कसलें सूख मेळना वय बे हें आतां हांव जी ह्या विशया साक्ष जालें न्हू म्हाका कितलो अहंकार आशिल्लो हांव मिगेल गर्वान मदान अहंकारान कोपून केल्लो कळ्ळें पांडवाल विशयांत बरी वायट काम केल्लें हांवें ताजे निमती म्हाका ही शिक्षा जाली न्हय न्ही जावन न्हू केल्लें हांव अयोग्य कार्य असल वायट कार्य हांव करूनच आशिल्लें जाल्यार मिगेल दुर्बुद्धी मिगेल अहंकार मिगेल प्रकृती हें काम मिगेल कडेन करयलें तशें जावन न्हू आजी त्या कामाक तक्क प्रतिफल म्हाका मेळ्ळें हांव अपमानीत जाल्लो वय बे तशें जावन न्हू प्रयोपवेश करून प्राण सोण घेता म्हाका कसलेची मंचू काम म्हूण म्हणलेलें आशिना हांव दुरभिमानी जाल्यार पौरुश आशिल्लो म्हाका आजी मिगेल पौरुशाकय दिखार असो म्हूण सकड सांगतरस आतां दुर्योधन धर्मरायान कसो की चांग बुद्धीन म्हाका बुद्धीन सांगला जाल्यार त्या वेळाक भीमू अर्जुनू नकुलू सहदेव द्रौपदी तांणी कितली खुशी पवलेंची की कोणा गोत्तू म्हूण म्हणटा आनी म्हणटरस पळय हांव दुशासना सांगता दुशासना हांव तुका हांगा राज्य पट्टाभिषेक करून सोडता मुखारसून मिगेल बदला तुजी राज्य सिंहासनार बैस म्हाका कशी सहाय केला कर्ण शकुनीन तशीची कर्ण शकुनी तुकाय सहाय करताची कळ्ळें तशें जावन तूं बसात म्हणून सांगता तो बसा आनी वस्तू गांवांक म्हूण कडेरी दुशासनाक बारी दुख्ख जाता तो
तसल्यार दुर्योधनाला इतलं वाईट नाही म्हण कळणं. दुर्योधन सगळे सिंहासन ताकचे म्हणलं दुशासना नाही. दुर्योधनाला म्हणके वाईट गेला अब्बा एक कंट गेलो अण्ण यांना म्हणलाय गेलं आणि आम्ही राज्य बारकोरी तर म्हणले कोयता ना आता कण्णाल वैर तिथले प्रीतीशिले दळदळी रळलो काही आणि म्हणाल काय दुर्योधना कुप्प नुका तू यो आमगेल ಒಟ್ಟು यो म्हणून सांगून पय्यारी पडलो की आणि म्हणाल की अण्णा मक्कराई जा म्हणून तू सांगला रे हांव जत्त म्हणलेकला ते साध्य ना जाय जाल्यार रे भूंय भूकंप जावन भूंय भितून वच्चो आकाशो सगळो सीळन वच्चो सूर्यो तागेले उजवाड दिना शिराब्बो पुरो चंद्र तागेले थंडाई सोडू पुरो वारी बिस्वनाने शिराप्तले समुद्र पुरे आटून वतले अग्नी ताजी हुंसाणी त्या त्याग करतले म्हळ्यार हे पळय असंभव जावन आशिल्ले विशय न्हय तशें म्हळ्यार हांव सिंहासनार बसचें असंभव म्हूण सांगून तो सांगतरस हांव बैसना आनी 100 वर्स जाल्यार जावो तूं उंची आमगेल राय जावन असू का तशें न्हू कोप्प नुका बेजार कोर नुका तूं आमगेल ओटो हस्तिनावती यो म्हूण सांगून तो बाई रडता दुर्योधनय रडता दुशासनय रडता करून म्हणटकी कसल्याक तुमी निष्कारण जावन दुखू करचें तुमकां बुद्धी नावे तुम्ही अविवेकी जनशी कसल्या करताची न शोकः शोचमानस्य विनिवर्तेत कर्हिचित पळय तुम्ही दुःखा समय तुमकां इला म्हणलें तुम्ही दुःख केल्ले मात्राक तुमगेले आतां पळय अपमान जाल्ले दुःख म्हूण सांगून हांगा बैसून रडली कुडले ते अपमान जाल्लेले दुःख वतवे ना न्हय तशें जावन दुःख करचें न्हय तुम्ही आतां तुम्ही अशी दुःख बोगल्यांची हांगा रन्ना दुखून इंद्रप्रस्थाक हांगा हस्तिनावतीक वचनीची हे पळय तुमगेले शत्रू जावन आशिल्ले पांडवांक कळल्यार तांकां बारी संतोश येता आमकां 12 वर्ष वनवासा पेटयल हांनी कैकी राज्या दुखून भायरी वास करची तशी जाल न्हय म्हूण सांगून आनी तुगेले जन्मशत्रू जावन आशिल्ले पांडवान तुका प्राण मंचयले म्हूण म्हणलेले एक विशय तुका इतली मट्टा दुर्गती हाडला म्हूण जाल्यार कळवे पांडवान काय व्हडलें काम केलेलें न्हय तुगेले वयर कसले करून दाखयल म्हूण लेखू नुका तांणी कोरका जाल्लें काम इत्याक म्हळ्यार कर्तव्यं हि कृतं राजन् पांडवैस्तव मोक्षणं नित्यमेव प्रियं कार्यं राज्ञो विषयवासिभिः देशांतू कोण सकट रप्ता प्रति एक प्रजेन तांगेल रायाक वंचोका म्हणूस आनी रायाल सेव कोरका म्हणूस हे पांडवय तुगेले अधीन जावन तुगेल सेव करतरच का तांणी कळवे तुका खंयचे कश्ट इला म्हूण म्हळ्यार ते कश्टा दुखून तुका मुक्त कोरका जाल्यार कर्तव्य तांगेले कर्तव्य केला एक देशाचे राज्यांत सुचे प्रजेंगेल कर्तव्य कसलें म्हळ्यार तांणी रायाले समपरिचय असो परिचय नाशे असो म्हळ्यार राय कोण म्हूण गोत आसता आतां आमकां प्रधानमंत्री मोदी म्हूण गोत आसा जाल्यार मोदील परिचय आसता आमकां तशीच आतां दुर्योधन राय म्हणून गोत आशिल्ले सामान्य प्रजे जाल्यार तांणी रायाक सहाय करचे तांगेल कर्तव्य तांणी करूं का तशें जावन पांडवान तुगेल खातीर गंधर्वाले युद्ध केलेले तांगेल कसले सहायू जेव तांगेल कसं की उपकारू जेव तांणी कसं की आमगेल निमती जावका जल म्हणून कसले लेखूना तांणी इत्याक म्हूण म्हळ्यार तांणी तुगेले प्रजा जनची तशी एक रायाले राज्यांत वास जावन आशिल्ले सर्व सामान्य जनांनी हें कोरका म्हूण जाल्यार शूरादिशूर कोण आसाची तांणी रायाल कश्टकालांत ओट्टू जेवू का म्हूण सांगून आस तशी आनीक कसं म्हूण म्हळ्यार पांडवान म्हाका एक आश्चर्य जाता तुका न्ही गंधर्वांक युद्ध जाता म्हूण तितली लागीं पांडवाक कळ्ळी कळना सुका बातांनी जाय जाल्यार युद्ध जावं जाय जाल्यार कसं जावो म्हूण सांगून तो बैसून सुका तांणी दुर्योधन ताका जाय जाल्यार पुरे ताका जाव का आशीच म्हूण लेखून नानांतल्यान जावन तांगेल कर्तव्य कसलें म्हळ्यार आमगेल देशार रायो रान्ना येयल कई गंधर्वाल हातांत मेळ्ळ कई आतां ताका सोडवका जाल्यार कर्तव्य आमगेलें म्हूण लेखूक आशिल्लें न्हय इत्याक म्हूण म्हळ्यार एक तांणी तुगेले प्रजा वर्गांतले आनीक तुगेले दास तांणी कामाचे तूं दिवतांत घेवन तांकां दास करून घेतिल्ले उडगास वे आनी तांणी दास म्हणले कुडले खंयची कामां वचीत आसले घर कोयर काण पुसूचे तसल काम दिवचेच न्ही शूरादिशूर महापराक्रमी जन तांणी हे विशय कळ्ळे कुडले सहाय दिवका आशिल्ले आमगेल जनान वचून सहाय मागू थंय तांणी नुत्त बैशानच जेशिल्ले तशी जाल्यार आनी पूण तूं करचें काम करी आनी कसं अनेक सांगता कसं म्हणून तूं एकाच वेळे
देशा बाईसर नी म्हणजे हांव हंगारपता म्हाका काही ना हांव काही दुशासन आलं निमटू देशा वचना कळ्ळें हांव तुगेलो प्रितीचो तुगेलो स्नेहिताव कळ्ळें तूं हांगा राबला हांव हांगा राबचें जाल्यार एक उडगास करी तूं हांगा राबलो म्हण जाल्यार प्रपंचाचे सर्व राय तुका अपास्य करून हासताची पांडवान तुका बंधविमुक्ती केल्ली म्हणलें तरी कोणेय हांसायशनाची जाल्यार क्षत्रिय जावन असून क्षत्रियान कोरका जाल्यार कसले कर्तव्य कर्म करनाशी प्रयोपवेश करूं बसला म्हणलेल्या विशयांत हास्तीत म्हण कितली सांगल्यार दुर्योधन बिलकुल तई दुखून बशील कडेन दुखून उठाय नाका हांव प्रयोपवेश करून घेताची म्हळ्यार ताका विपरमीत दुराभिमान आशिल्ल देखून कळ्ळें मानिश्ट जावन आशिल्ल देखून ताका जाल्लेले अपमान उडगासत ताका गंधर्वरायन सोलबाईले होड अपमान बंधना घाल्ले आनीकय होड अपमान ताजे पशी व्हड अपमान कसले म्हळ्यार हांव शत्रू म्हण लेखील पांडवानाची म्हाका सोडवायले न्हय म्हणलेले तांणी कितली म्हाका मेगेल विशयांत हांसता की म्हणलेले ते ताका विपरमीत अपमान जाला त्या उडगास जत जाता ते सिच्युएशन उडगास जत जातात तो विषय तागेले मन येईल तितले आवांचून जावं मोरका म्हणलेली इच्छे तागेले प्रबल जातरस कोण कसं सांगला रे तो कान्ना घालना कर्णान सांगिला ऐकना कसं जाल्यार कर्ण तागेले तितले प्रितीचो जाल्यार कर्णान सांगिले ऐकना दुशासन सांगिले ऐकना अन्न आहार सोडले हांवें हांगा मरचें म्हणून प्रयोपवेश करूं कसं संकल्प केला त्या वेळाक शकुनी पुरे सांगता पळय तूं कर्णान सांगिल बरीची दुशासनान सांगिल बरी पुरे शकून ताका समाधान सांगता तुका कर्णान सांगिल ऐकला न्हय नी जावन कर्णान सांगिल तशी कर का तुवें तूं इतले व्हड साम्राज्य प्राप्त जालेले तुका मेगेल निमती उडगास असो आतां इतली सकळ कश्ट पावन पांडवांक कपट कोरून म्हळ्यार मोस कोरून हांव येदें व्हड साम्राज्य तुका दिल्ला तूं प्रयोपवेश करता प्राण सोडता म्हळ्यार तुका बुद्धी अल्प म्हणचे वय न्हय कसं की एक क्षुल्लक कारण कसं न्ही पांडवान तुका सोडवायलें म्हूण न्हय नाही नतील जाल्यार तूं अशें मरू तूं गंधर्वरायान बंधना घालेलें म्हळ्यार खातीर मरचें न्ही पांडवान सोडवायलें म्हळ्यार खातीर मरचें कळ्ळें आतां आनेक सांगता तुका तुगेली अल्प बुद्धी पळयतना म्हाका तुका मालगड्याल विशयी हुस्को ना की म्हूण दिसता थंय धृतराष्ट्र न्ही गांधारी तांणी कसल करती तर तूं नाशी आनेक कसं म्हळ्यार तुका मालगड्याल बी न्ही ಒಟ್ಟು तूं मस्त आशिल जाल्यार तांणी तुका असल प्रसंगार कसल कोरका म्हणून पुरे सांगता आशिल्लीची कळ्ळें कोणाक हठात कसले संतोष प्राप्त जाता केलो पण हठात दुःख आटयिना नशी प्राप्त जाता दोन्ही वेळाकय कोण समतोलनार आसता तो मात्र श्रेष्ठ मनुष्य म्हणून घेता नानतल्या कोणाक आईल चूकय दुःखय एदुरसुचाक असमर्थ जाता की तांणी कळ्ळें ऐश्वर्य कितलेय असो ऐश्वर्य समेत नाश जाताचे मस्त भयम अतिबीरुम अतिक्लीबम दीर्घसूत्रम प्रमादिनम मस्त भयश्चानज्य अतिक्लीबम पुरुषत्वनाशी नपुंसक जवनश्चानज्य दीर्घसूत्रम मस्त सोमारी आज करचे काम आज करनाशे पाय केला सै पर केला सै म्हणून दीस काढतर सुचे प्रमादिनम केदनाई चुकी करतर सुचे आणि व्यसनात विषयाक्रांतम न भजंती नृपम प्रजा आणि सगळो दीस विषय आसक्त जाम नाशिलो वाईट व्यसन आशिलो द्यूत बेटे स्त्री मदिरापान असल पुरे व्यसन सुचे रायाक प्रज केदनाई मान्य दिनाची तशी तूं पळय तूं कोणाक भितल न्ही तूं श्रेष्ठ पुरुष तुगेलो न्ही तूं कोणाला निमती अपमानीत जाय न्ही कळ्ळें दीर्घसूत्री न्ही तूं कसले काम जावं म्हळ्यार कुडले करून घेता तप्प करना जातील म्हणून वा म्हणटा कोणा शकुनी तप्प ताण मस्त केला दुर्योधनान जाल्यार शकून म्हणटा तूं तप्प करना ना ती लय तप्प करलय न्ही तूं म्हणटना कसले व्यसनय ना तुका म्हणटा जन पुरे तुगेले विशया भंयारी आसताची कोणेय तुका अपमान करनाची कळ्ळें तूं अपमान केल्ले म्हणून कसल्याक लेखता एकच वेळ गंधर्व तुगेले बायलांक गंधर्व लोकां व्हरून शिक्षे दिलेले जाल्यार तेदन अपमान हांगा तुका पांडवान सोडवायला तांगेल भुजबल पराक्रमान आसच्या पुरो जाल्यार तुका सोडवायल कसल्याक राय म्हूण मर्याद दिवन तुका न्ही जावन पांडवान सोडवायल कसल्याक युधिष्ठिरान सांगलें म्हूण जाल्यार हांगात गंधार शकुनी ताका सांगता तूं राय म्हूण मान्य दिवन तुका
बंधना दुखून मुक्त केलेलं युधिष्ठिराने तुगेलं की काही अपमानित उत्तर उलयला तुका अपमान करचे झाले म्हळ्या तुका ज्या मी सोडाच्या जाव का जाले नमे आमकां कितले बादील तुवें नमे तशें प्रे उलयला ना नमे एक रायाक कशी सांत्वन करका तशी सांत्वन करून पेटयला नवे म्हणटा तूं म्हाका अपमान जाल्ले म्हाका अपमान केले ही भ्रांती कसले तुका पांडवान कसं की एक चांग काम केलें ते मागीर तूं तशकी अशकी अशकी तशकी म्हूण सांगून आलोचन करच्या वचूं नका कळ्ळें कुरुकुलाच्यो राजकुमार म्हूण म्हणलेल कतीर तुगेल गौरवा म्हूण जेवच्यान जमळेल कते गंधर्वा लातान तांणी तुका सोडवायले त्या विशयान तूं संतोष पाव कशी बाई हें पांडवा लातान हांव सोडवान घेतली न्हय म्हाका ते अपमान न्हय असल पळय तूं कसले लेखता दुर्योधना नाक जलेल सकाळी मात्या घेवन बैसूं नका म्हूण कितले की सांगता शकुनी त्या वेळाक दुर्योधन दुःशासनाले पळयता भारी दुःख जावन दुःशासन रडतरस त्या वेळा दुर्योधन ताका सांत्वन करतके हांगा शकुनी कर्णान मस्त सकड उत्तर समाधान सांगला जाल्यार दुर्योधनाक जगत्याची एक नमने खाली खालीशें दिसतके हें वैभव जायबे म्हाका हें ऐश्वर्य जायबे मागीर हांवें प्रती एकले तागेले प्रितीच म्हणलें थंय आशिल्ली तांणी पुराय प्रती रितीर ताका सांत्वन सांगताची कळबे कडेर सांगतके न धर्म धनसौख्येन न ऐश्वर्येण न च आज्ञया नैव भोगेश्च मे कार्यं मा विनः यतगच्छत धर्म धन सौख्य ऐश्वर्य शासन भोग हे पुरे कसले कोर का म्हणना हे पुरे मेगेल दृष्टीन निष्प्रयोजकची तशी मेगेल कसं की एक संकल्प हांव लेखला अशी जत म्हण ते तुमगेल उतरान तुम्ही समाधान करून ते विफल करू पळोव नकाची तुम्ही पुरे जन्माक सोडून वचेची हांव हांगाची प्रयोपवेश करता म्हाका ओपास तुम्ही यो वचा म्हणचे नाका तुम्ही हस्तिनापट्टणा वचा थंय मिगेल मालगडे आनू अम्मा भीष्माचार्य पुरेस तांगेल वटू चंदाय रब्या तुम्ही म्हूण म्हणटा पुरे जनांनी दुर्योधनाक सांगता की तूं खंयची मार्गार वता त्याची मार्गार आमी येता म्हळ्यार ताजे अर्थ तूं कसं करता तेच आमी करता म्हणटना तू प्रयप्रवेश केला मी पुरे जनांग बैसून प्रयप्रवेश करता म्हणल्यार दुर्योधनाल मनांत एक चूर विचलित जेन तो कळवे दर्बी घालून बसलो कही तो आचमन करून कशी धर्मरायनी नारुमडी नेसल्यान पळय तशी नेसून बसला आणि संकल्पा दुखून मी मुख जाव का म्हूण जाल्यार आतां तांकां दिसलें की कसले ओ आनी यो आमी सांगेल आयकना म्हूण जाल्यार देवान लेखील एक विंगड आसतना मागीर फुडें देवतेन दमडायिल्ले दैत्य दानव केन्ना पळय देवतेलांनी दानवांक गेल दैत्य दानवांक गेले मध्ये युद्ध जावचें न्हू प्रतिपंत देवतेन गेलवचे विष्णूल निमती दानवान पराजित जावचे जेव्हा केलो पंत दानव गेलवताची देवते पराजित जातात तेन्ना देवते पराजित जातना तांणी मनुष्य लोकांचो प्राणी सकड जावन भोंवन तरसताची दानवांक कळूनच म्हणून दानव पराजित जातना तांणी पाताळ लोकांक खंयचे वचून निपोवन बसताची तशीची तांणी पुरे पाताळ लोकांत बशिल्लीच काय त्यावेळा देवती गेलवलेलीची दानव पाताळांत निपन बैसल्यांची तांकां देवतेंक कशी पुणी नाश करका ना मग देवतांक गेले प्रभाव उणी करका म्हूण म्हळें लाश केन्ना आसतना मग आलोचन करता रसता तांणी कसं करचें म्हूण कडेन हे दुर्योधनान प्रयोपवेश व्रत केला म्हूण म्हणलेले विशय तांकां कळ्ळे की खंय ताणे बिनी मेल्लो म्हूण जाल्यार आमकां सहाय करतलो कोणें ना म्हळ्यार दुर्योधन कोण म्हूण म्हळ्यार कलीचे आवेश म्हूण म्हणला न्हू तो आतां कली नासल्यार मान न्हू जगत्यान तूं दैत्य बुद्धी पुरे चड जेवचे तांगेल बल चड जेवचे तशी आतां आमगेल पक्ष दुर्बल जाता म्हूण तांणी कशें केलें की एक यज्ञ करून शूर केलें की ते ताका वैताना संभव म्हूण म्हणचे ते मंत्र ते तांत भितर जप होम सगळे ते यज्ञांत कळ्ळें पुरे ब्राह्मण म्हण म्हळ्यार ब्रह्म राक्षस म्हणटात तांकां म्हळ्यार वेदांक शिकिल्ले राक्षस तांणी बैसून मंत्रोच्चारण करून हें होम केल्लें होम करून जातना एक व्हड भूत अद्भुत जावन आशिल्लें सगळो दीस जंबाई काडत रसता ते भायर येयले की अग्नी दुखून आनी निमगेल की कसो करका म्हूण ते कृत्या म्हळ्यार भूत आयिल्लें पळोवन ते दैत्यांक भारी संतोश जालो तांणी म्हणलें की धृतराष्ट्राल पूत प्रयोपवेश संकल्प करून एक कडेन बसला तूं कोणाकय कळना नाशी ताका थंय दुखून उबारून हाडका म्हूण जायत म्हणटा पाताळा लोकां दुखून बुलोका येता दुर्योधना घेवन एक क्षण म्हळ्यार पात्ती दोळ्या पात्ती मारून काड भितर ती कृत्य पाताळा लोकां दुखून बुलोका येवन बुलोका दुखून वापस पाताळा लोकां ताका घेवन चमकले तांकां दैत्यांक भारी संतोश जालो खंय दुर्योधना एक सिंहासनार बसयले खंय
आणि त्या पुरे दानव सांगता की हे दुर्योधना तू प्रयोपवेश कसला करचे कसं कधी तो प्राण करू बसला तुका मालकड्यान सांगेल गोतनावे आत्मत्यागी यदो याती वाचेत आमच्या अयशस करी म्हणून म्हणाले आत्महत्ये करून घेतील नरका वत्ता ताका कोणी होगळसिनाची लोकापवादई जत्ता आणि नरक लोका काही वत्ता हेडी म्हणताची तुगेल म्हणके विराधी विरू तू असल पुरे काम करचे नाही म्हणून सांगे असल पुरे कार्य करू नका प्रयोपवेश करू नका तू गेले शरीर काही साधारण शरीर नाही दिव्य शरीराची तुगेल जन्मरहस्य कसं म्हणगोत ना नव्हे सांगता म्हण पुढे आम्ही पुरे रुद्रा तपस्या केलेलं आहे त्यावेळेला रुद्रान तपस्या ओलवून तुका आमकां दिल्लेलं ताणें एक आमकां देवतेंक सोलबात तसलो देवतेंक एदूर रपचे तसलो जगत्यांतू दैव गुण म्हळ्यार दैव संपत म्हणटात त्या उणी करचे तसलो एकलो जाव का म्हण आमी तपस्या केलेली तशी तूं मेळ्ळल आमकां कळ्ळें अन्य कसं म्हळ्यार तुगेले कुर्टा दुखून वैरी सगळे भाग देहाचे वज्र तितले कठीण तशें न्हू तुगेले मात्तेले दुखून कुर्टाले तई भाग खंयचे शस्त्रान छेदन करूंक साध्य ना तशें जावन तूं सगळे शरीर तुका हे उमा शंकर म्हळ्यार शिवपार्वतीन दिलेले म्हणटना हे शरीर सामान्य न्हय न्हय तूं तशें जावन कसं की एक सान अपमान जाल्ले म्हूण तुचे लेखून घेवन प्रयोपवेश करचे नाका तुका कसले भयन ना तुगेले शत्रू पांडव म्हूण लेखल्यार तांगेल कत्री तूं भिवका म्हूण ना इतेक म्हूण म्हळ्यार तुका सहाय करची कतिरची बुंचेरी कितली की दानव आयल्यांची ಕೆಲವು ಆತ ಭೀಷ್ಮ ಕೃಪ ದ್ರೋಣ ತನ್ನಿಪುರಿ ಚಂಗಶ್ಚ ಪುರುಚಿ ಜಲ ಯುದ್ಧ ಸಂದರ್ಭಾರೆ ತಂಗೆ ಲಂಗಾಂತೊಯ್ ದೈತ್ಯ ಆವಿಷ್ಟ ಜತ್ತಾಚಿ तुक सहाय दिताची कळवे दैत्यानं आवेश तांगेल देहांत केल्ले कुडले तांकां सर्व विसरता दया क्षमा गुण पुरे विसरून तांणी भीकर युद्ध करचे तितले एक तांगेल आंगांतू ते दैत्याल निमती भीकर युद्ध करचे तसले एक विशेषता येता तशें जावन पळय दानव तुगेल पक्ष आसूचे सर्व कुरु पराक्रमी आसाचे पळय तांगेले हृदयांतू एक अंशान बसतात न्हय त्या वेळा तांणी पुराय पांडांग वांगेल वैरी कोपान पुराय वट्टू जावन युद्ध करताची इते आतां दानव म्हळ्यार तुका गोतच न्हय तांगेले तांणी कशें आसता म्हळ्यार येद्रा राबिल पूत जवो बंधू जवो आनु जवो कोणेय जवो शिष्य जवो कसो कोणेय जवो कसले अनुकंपना दैत्य जनान कोणाले हृदयांत त्या कुरुवीरांगेल हृदयांत बसले म्हणजे तांणी येद्रा राबिल पूतवे आनवे म्हूण आलोचना करूं वचना तांकां मारून सोडताचे स्नेह म्हणलेले ना आसता नमे जीवन विमोक्षसे तूं आजी मेगेले निमती जिवंत वचना म्हण अशी करून तांणी मस्त एकल्याल वैरी एकल्याले प्रहार करून मारताची कळवे तशी तूं भिवचें नाका कृष्ण अर्जुनाल वट युद्ध करचें कितले की दैत्य आमगेल दैत्य पुरय तुमगेल हृदयांत शील देखून तुमकां युद्ध करूं जाता तूं अन्य कसं म्हळ्यार संशप्तक म्हणले कितले की राक्षसांक हजार गटल्यान राक्षसांक आमी सिद्ध केला तांणी अर्जुनाल मरणा खातीरची तांणी आसाची तशी अर्जुनाक संशप्तक मारताची कर्णाक अर्जुना मारूं जायना म्हूण तूं लेखचें नाका संशप्तक अर्जुनाक मारताची तशें जावन तूं प्रयोपवेश कोर नाका आमगेल पक्ष बलहीन जाता न्हय तूं देवतेंगेल वैरी आमकां आसूचे एक द्वेष तिरसून घेवका जाल्यार तुजें आमकां कारण जाता म्हूण सांगून तांणी मस्त रितीर समाधान करताची दुर्योधनू कचल करता म्हूण म्हळेल पैचे दिसा काणींत पळोवया आमी आजी सांगील सर्वे परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।